So, hello friend, welcome to Science Coaching Classes, and today we are going to learn that is our exercise 1.3. So, exercise 1.3 चालू करण्याच्या आधी तुम्हाला या 1.3 वरती काही बेसिक कन्सेप्ट आहेत, ते कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणे फार महत्त्वाचे आहे. मग आता या कन्सेप्ट मध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला लर्न करायचे ते म्हणजे क्वांटिफायर्स. क्वांटिफायर नंतर व्हॉट यू मीन बाय द ड्युअलिटी म्हणजे ड्युअल्स म्हणजे काय, याही गोष्टीचा आपल्याला इथे अभ्यास करायचा. त्यानंतर आपण शिकणार आहोत निगेशन म्हणजे काय. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत कन्व्हर्स. कन्व्हर्सच्या नंतर आहे आपला नेक्स्ट टॉपिक दॅट इज कन्सेप्ट दॅट इज इनव्हर्स. इनव्हर्स नंतर आपण पाहणार आहोत कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आणि हे जर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तर 1.3 एक्सरसाइज ही अतिशय तुम्हाला सोपी जाणार. आता हा क्वांटिफायर हा एक टॉपिक आहे, ड्युअलिटी हा एक दुसरा टॉपिक आहे, निगेशन हा एक टॉपिक आहे. हे या टॉपिक वरती तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज 1.3 हा अवलंबून झालेला आहे किंवा अवलंबून आहे. आता क्वांटिफायर्स म्हणजे नेमकं काय. आता क्वांटिफायर्सचे तसे पाहायला गेले तर तुम्हाला पुन्हा त्याचे दोन प्रकार पडतात. इट्स क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, दॅट इज वन इज अ युनिव्हर्सल and second one is that what is existential. Okay, existential. Okay, existential. आता युनिव्हर्सल म्हणजे नेमकं काय आणि एक्झिस्टेन्शियल म्हणजे नेमकं काय, त्याला सिम्बॉल दिलेले आहेत. याचा सिम्बॉल आहे लाईक दिस वे, उलटा ए मीन्स ऑल, आणि याचा सिम्बॉल आहे इमेज ऑफ कॅपिटल ई, इमेज ऑफ कॅपिटल ई. आय होप सो तुम्हाला अंडरस्टूड होतंय. सो युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल. आता युनिव्हर्सलला फॉर ऑल व्हॅल्यूज असं आपण म्हणतो, फॉर ऑल व्हॅल्यूज. ओके, फॉर ऑल व्हॅल्यूज बी डिनोटेड बाय द युनिव्हर्सल. आणि त्याच्यानंतर एक्झिस्टेन्शियल साठी फक्त देअर एक्झिस्ट, कमीत कमी एक तरी व्हॅल्यू त्याच्यामध्ये तुमची पाहिजे, कमीत कमी एक तरी व्हॅल्यू. सो इट इज ॲट लीस्ट वन व्हॅल्यू, ॲट लीस्ट वन व्हॅल्यू should be remain in that. So there is a two type of the quantifiers. Okay, मग आता त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजून सांगतो की युनिव्हर्सल म्हणजे नेमकं काय आणि एक्झिस्टेन्शियल म्हणजे नेमकं काय. ओके, आता सपोज फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक सेट आहे, सपोज आय हॅव अ सेट ए. ओके, त्या सेट ए ची व्हॅल्यू किंवा एलिमेंट्स आहेत 3, 4, 5. ओके, आणि मी तुम्हाला अशी कंडिशन सांगितली की फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x किंवा फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x x इज बिलोंग्स टू सेट A such that ओके, काय सपोज x इज ग्रेटर दॅन 2. पण कंडिशन सॅटिस्फाईड होते का बघा बरं. फॉर ऑल व्हॅल्यूज क्वांटिफायर मध्ये मी सांगितलं युनिव्हर्सलला आपण कशा सिम्बॉलने दर्शवतो, उलटा a. So for all values of x which is belongs to set A, okay, such that x is greater than 2, म्हणजे x ची व्हॅल्यू या दोन पेक्षा मोठी आहे का बघा बरं. a चे एलिमेंट 3, 4, 5, yes, म्हणजे x ची व्हॅल्यू म्हणजे 3 आहे, 3 is greater than 2, 4 is greater than 2, 5 is greater than 2. सो ही कंडिशन काय होते, सॅटिस्फाईड होते. मग समजा मी असं लिहू शकतो की तुम्हाला असे क्वांटिफायर्स दिले जातील आणि ह्या क्वांटिफायर्स वरून तुम्हाला सांगितलं जाईल त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही लिहा. मग आता याच्यामध्ये ही कंडिशन सॅटिस्फाईड होते, मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी. सो दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड किंवा दिस स्टेटमेंट इज ट्रू, देयरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आय होप सो तुम्हाला समजतंय. मग आता एक्झिस्टेन्शियल साठी कसं येणार. सो एक्झिस्टेन्शियल साठी मी तुम्हाला एक स्टेटमेंट इथे लिहितो. हे झालं युनिव्हर्सलचं. आय होप सो की तुम्हाला हे समजलं असावं की युनिव्हर्सल आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतो. सेट मी तोच ठेवतो, फक्त इथे स्टेटमेंट फक्त बदलतो. स्टेटमेंट मी अशी करतो की सेट ए हा आहे तसाच आहे. ओके, मग स्टेटमेंट मी असं करतो, देयर एक्झिस्ट, ओके, देयर एक्झिस्ट x which belongs to set A such that okay, what x is less than or equal to 4 किंवा less than 4. ओके, मग आता x ची व्हॅल्यू ही लेस दॅन 4 आहे का बघा. 3 इज लेस दॅन 4 आहे, 4 इज लेस दॅन 4 नाही होत, 4 हा इक्वल आहे, 5 इज
therefore म्हणजे this statement also is true for existential means image of E. Okay, therefore this statement is true. गणित कशी सॉल्व्ह करायची त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची कल्पना येईल. ज्यावेळेस आपण गणित सॉल्व्ह करू त्यावेळेस या गोष्टीची तुम्हाला इथे नक्कीच कल्पना येईल की आपण हाऊ टू सॉल्व्ह विथ द युजिंग क्वांटिफायर्स ऑफ दिस सम. आय थिंक तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे आता समजलं असावं. सो मी नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट कन्सेप्ट कडे वळतोय, दॅट इज आवर ड्युअलिटी. आता ड्युअलिटी म्हणजे काय की फक्त उलटा करायचं. एक ट्रिक फक्त लक्षात ठेवायची ड्युअलिटीसाठी की समथिंग काय कसं असतं ड्युअलिटी. सी ड्युअलिटी म्हटल्यावरती फक्त एकच गोष्ट आहे की एक ट्रिक लक्षात ठेवा. सपोज काय की सपोज माझ्याकडे अँड असेल तर त्याचा उलटा करणार ऑर करणार. जर ऑर असेल तर मी अँड करणार, म्हणजे अँड असेल तर ऑर असेल तर अँड. येते लक्षामध्ये. त्यानंतर लास्ट टाइम आपण व्हॅल्यू शिकलो, ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू आणि फॉल्स. ट्रू असेल तर त्याचं मी काय करणार फॉल्स करणार, फॉल्स असेल तर मी काय करणार ट्रू करणार. त्यानंतर आपण हे शिकलो 1.2 मध्ये, दॅट इज टॉपोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन्स. ओके, मग सपोज जर टॉपोलॉजी असेल तर मी काय करणार कॉन्ट्राडिक्शन करणार आणि कॉन्ट्राडिक्शन असेल तर टॉपोलॉजी करणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की ड्युअलिटी मध्ये निगेशन जे असतं, निगेशन या सिम्बॉलने काही फरक पडत नाही. त्यासाठी आपल्याला वेगळा कन्सेप्ट आहे निगेशन. तर निगेशन मध्ये आपण त्या गोष्टी शिकणार आहोत. निगेशनचा या गोष्टीवर काही फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल सपोज P and Q हे स्टेटमेंट असेल तर मी फक्त काय करणार P or Q. सपोज P and C असेल तर फक्त मी काय करणार P or C. दॅट्स इट. याच गोष्टी फक्त तुम्हाला ड्युअलिटी मध्ये लर्न करायचे किंवा तुम्हाला लिहायचं आहे की इट्स ड्युअल्स म्हणजे असं दिलं असणार आणि असं तुम्हाला लिहायचं आहे की इट्स ड्युअल इज दिस. आपण गणित सॉल्व्ह करू 1.3 मध्ये त्यावेळेस तुम्हाला त्याची कल्पना येईलच की आपण कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करणार आहोत. त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. फक्त आता एवढंच लक्षात घ्या की कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की कन्सेप्ट काय. क्वांटिफायर्स दोन प्रकारचे असतात, एक युनिव्हर्सल, दुसरा एक्झिस्टेन्शियल. युनिव्हर्सलला आपण उलटा ए सिम्बॉल आहे आणि एक्झिस्टेन्शियलला इमेज ऑफ ई, कॅपिटल ई. ड्युअलिटी मध्ये फक्त आपण सिम्बॉल्स मध्ये खेळतो. ह्या आपल्या ट्रिक्स आहेत. या ट्रिक्स वरून आपल्याला ह्या सिम्बॉल वरती आपल्याला गणित सोडवायचे. आणि व्हॉट अबाउट द निगेशन. आता निगेशन म्हटल्यावरती काय की एकदम इझी आहे. निगेशन म्हटल्यावरती आपल्याला तेच करायचं आहे, फक्त इथे निगेशनच्या व्हॅल्यूज पण काय होणार आहे चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक सिंगल स्टेटमेंट आहे P. मग आता याचं निगेशन मी काय करतो निगेशन ऑफ P लिहितो. बरोबर आहे. सपोज मला स्टेटमेंट अशी दिली P and or Q तर मी ह्याचं निगेशन कसं लिहिणार निगेशन P and निगेशन Q. म्हणजे निगेशनच्या सोबत त्याचं काय होणार आहे सिम्बॉल पण चेंज होणार. मग आता सिंगल इम्प्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये मात्र एक कंडिशन. सिंगल इम्प्लिकेशनला प्रथम आपल्याला या फॉर्म मध्ये आणून घ्यायचे आणि मग आपण त्याचं निगेशन करतो. मग या फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करावं लागणार आहे निगेशन P or Q हा त्याचा फॉर्म झाला आणि मग त्याच्यानंतर त्याचं निगेशन आपल्याला करायचं असतं. मग निगेशन ऑफ दिस म्हटल्यावरती काय येणार आहे निगेशन ऑफ निगेशन P or Q म्हटल्यावरती निगेशन ऑफ निगेशन P दॅट इज P आणि ह्या ऑरचा काय होणार आहे अँड आणि हा निगेशन Q त्याचा होणार आहे. आय होप सो की तुम्हाला ही गोष्ट समजत असावी. जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही पुस्तक रेफर करा, आपलं बुक रेफर करा. मी काय म्हणतोय ते निगेशन P ह्या आणि गणित सॉल्व्ह करताना मी तुम्हाला ते सांगेलच की कशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. सपोज डबल इम्प्लिकेशनचं आलं तर डबल इम्प्लिकेशन मध्ये पण काही रूल आहेत आणि त्या रूल नुसार आपल्याला जावं लागतं निगेशनच्या बाबतीमध्ये. सो ते कशा पद्धतीने करायचं आपण 1.3 एक्सरसाइज मध्ये सब सॉल्व्ह करताना उदाहरणं येणारच आहेत. त्या उदाहरणामध्ये सॉल्व्ह करताना आपण त्या गोष्टी पाहूया. सो या पद्धतीने आपण आता तीन कन्सेप्ट पाहिले. एक म्हणजे क्वांटिफाय, दुसरा आहे तुमचा ड्युअल्स आणि तिसरा आहे तुमचा निगेशन. आता व्हॉट अबाउट द कन्व्हर्स. कन्व्हर्स साठी ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला फक्त आणि फक्त कंडिशनल स्टेटमेंट लागते. विदाउट कंडिशनल स्टेटमेंट आपण कन्व्हर्स काढू शकत नाही, आपण इन्व्हर्स काढू शकत नाही किंवा आपण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह देखील काढू शकत नाही. मग आता ही स्टेटमेंट आहे माझ्याकडे P which implies Q, that is a single implication statement, it is a conditional statement. या कंडिशनल स्टेटमेंट वरून मी कन्व्हर्स काढतो, या कंडिशनल स्टेटमेंट वरून मी इन्व्हर्स पण काढतो आणि
आणि या कंडिशनल स्टेटमेंट वरून मी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह देखील काढतो. मग आता कन्वर्ट्स म्हटल्यावरती काय, याचा कन्वर्ट्स म्हटल्यावरती याचा उलटा करायचा, पण जस्ट p च्या जागेवर q आणायचा आणि q च्या जागेवरती p घेऊन जायचा. दॅट इज व्हेरी इझी. दिस इज कॉल्ड ॲज अ कन्वर्ट्स. मग ते इन्व्हर्स म्हटल्यावरती काय, तर या स्टेटमेंटचं निगेशन. मग निगेशन ऑफ p implies negation of q आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हला पहिलं कन्वर्स करायचं आणि कन्वर्सचं मग निगेशन. सो दॅट इज negation of q and negation of p. So this is your contra positive. I hope so की तुम्हाला या स्टेटमेंट्स कशा आहेत, काय आहेत, त्या चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. सो आता या सगळ्या कन्सेप्ट वरती आपल्याला काय करायचंय, एक्सरसाइज 1.3 आज आपल्याला इथे पाहायचंय. आपण एक एक सम 1.3 मधले सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करूया. सो आता इथे एक्सरसाइज 1.3 साठी मी आता इथे प्रिंट आउटच काढून ठेवले, कारण सारखं ते पलीकडे पाहून मला प्रत्येक वेळेला क्वेश्चन पाहायचे, हे करायचं बेटर वे मी प्रिंटच काढून ठेवली आणि आज त्यावरून ह्या प्रिंट वरून आपण आज काय करूया, त्या 1.3 चे देखील क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आय होप सो की तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट समजले असतील आणि या कन्सेप्ट वरती आधारित आपला 1.3 आहे. आणि या 1.3 मध्ये जर काठिण्य पातळीला जर तुम्हाला जायचं झालं तर तुम्हाला निगेशन मध्ये डबल इम्प्लिकेशनचा प्रश्न तुम्हाला पेपरला विचारू शकतात आणि तो माझ्या दृष्टीने मला आयएमपी वाटतो. जर विचारलाच तर तुम्हाला त्याच प्रश्नावरती अख्खा म्हणजे काय होतं की विद्यार्थ्यांना हा अख्खा टॉपिक समजतो, खूप इझी आहे, पण फक्त डबल इम्प्लिकेशनचं निगेशन जर तिथे आलं तर काय होतं, मात्र त्यांचा तारांबळ उडते आणि तिथे हमखास ती गोष्ट चुकवून येतात. आणि हा एकच फक्त कन्सेप्ट जर तुम्हाला तुमच्या डोक्यात परफेक्ट बसला तर अख्खा चॅप्टर तुमचा आहे असं मी सांगेन. सो आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला दिलाय, इफ सेट ए, इफ सेट ए डायरेक्टली इथे लिहितो मी. आता काय काय सांगितलंय की त्याच्यामध्ये एलिमेंट दिले 3, 5, 7, 9, 11, 12 and determine the truth value of the following. तुम्ही काय करा की हे आता मी डायरेक्टली फक्त एक सेट लिहिलाय, कारण आपला वेळ तेवढा वायाला जाऊ नये, व्हिडिओ तेवढी लेंदी होऊ नये म्हणून फक्त मी एक सेट लिहिलाय. आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं, त्याचा ट्रुथ टेबल लिहायचं खाली दिलेल्या स्टेटमेंट मध्ये. तुम्ही काय करा की मी तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ बुक्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर पीडीएफ बुक्स मध्ये तुम्ही 1.3 चा क्वेश्चन व्यवस्थित वाचा आणि मी फक्त इथे तुम्हाला क्वेश्चन्स लिहण्याचे आन्सर सॉल्व्ह करून देण्याचे इथे मी प्रयत्न करतोय. सो आता काय सांगितलंय, इफ ए सेट ए which has an element 3, 5, 7, 9, 11, 12 and determine the truth value of the following. Okay, so आता truth value सांगितले फाइंड आउट करायला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, there exists x which belongs to a, okay, such that what happen, x minus 8 is equal to 1. नाउ पहा, आता इथे एक्झिस्टेन्शियल साठी मी तुम्हाला सांगितलं की एक तरी व्हॅल्यू आपल्याला इथं पाहिजे. आता आपल्याला आन्सर क्वेश्चन काय विचारलाय की देयर एक्झिस्ट x which belongs to set A such that x minus 8 is equal to 1. x minus 8 is equal to 1. मग आता इकडे जर मी ह्याला सॉल्युशन जर सॉल्व करायचा प्रयत्न केला तर काय होईल, ग्राफ मध्ये जर सॉल्व करायचा प्रयत्न केला, सी हियर x minus 8, ओके, x minus 8 is equal to 1, therefore x is equal to 1 plus 8, therefore x is equal to 9. So 9 हा एक एलिमेंट या पूर्ण सेट मध्ये आहे का? yes, this is here. 9 हा एलिमेंट आहे. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की this statement, okay, this statement is true. फक्त मला काय करावं लागेल आन्सर लिहिताना, this statement is true. Therefore, truth value of given statement is like this way, capital P. I hope so की तुम्हाला या गोष्टी कशा पद्धतीने सॉल्व करून हे पहिल्या हे रॉक मध्ये सॉल्व करून पाहिजे. जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर ती स्टेटमेंट काय आहे, ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. जर ती फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, f. जर ट्रू असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू. आय होप सो की तुम्हाला हा प्रश्न चांगल्या पद्धतीने समजला असावा. सो दुसऱ्या प्रश्नाकडे मी
is an even number, is an even number. म्हणजे काय की ही जी स्टेटमेंट त्यांनी आता दिलेली आहे x² + x, ओके, x² + x ही जी स्टेटमेंट दिलेली आहे ती सॅटिस्फाईड होते का, आणि ती सॅटिस्फाईड झाल्याच्या नंतर त्याचे जे आपण जर स्क्वेअर केले आणि त्याचा जर तीच व्हॅल्यूने परत जर ऍडिशन जर केली तर आपल्याला इवन नंबर मिळतोय का, या गोष्टीचा आपल्याला इथे विचार करायचा. मग आता इथे पहा की मी पहिल्यांदा काय करतो 3² + 3, 3² is 9, 9 + 3 what is 12, it is even number. Then 5² + 5, okay, that is 25 + 5, okay, 5² 5, 5 + 25 + 5 that is 30. Then what happened 9², okay, plus 9, 9² is 81 + 9 that is 90. Then 7² is 49, 49 + 7 that is 54. म्हणजे सगळेच इवन नंबर मिळतात. 11 चा स्क्वेअर 121 + 11, 121 + 11 132, बरोबर. 12 चा स्क्वेअर 144, ओके, 144 + 12 that is 156. म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला काय मिळतात की इवन नंबर मिळतात आणि इवन नंबर मिळत असल्या कारणामुळे दिस स्टेटमेंट इज ट्रू, कारण सगळ्या व्हॅल्यू मला इवन नंबर मिळाल्यात आणि त्यांनी तेच सांगितलं की ते इवन नंबर आहेत का, येस आहेत, म्हटल्यावरती माझा सेम आन्सर येणार. दिस स्टेटमेंट इज ट्रू and therefore truth value of given statement is true. I hope so की तुम्हाला हा प्रश्न देखील चांगल्या रीतीने समजला असेल. Now what is the next now? What is next? Next question काय सांगितलं? Okay, next question त्यांनी सांगितलंय की there exists x which belongs to A. Okay, there exists x which belongs to A and such that x² is less than 0. x² is less than 0. I'll return your question first, then I'll explain you. Okay. Now, काय सांगितलं प्रश्न आपल्याला त्यांनी, तर there exists x which belongs to set A. There exists x which belongs to set A such that x² is less than 0. मला एक सांगा, आता कोणताही स्क्वेअर केला, निगेटिव्हचा स्क्वेअर केला तरी सुद्धा तो पॉझिटिव्ह नंबरच घेतो. पॉझिटिव्हचा स्क्वेअर केला तरी सुद्धा तो काय, तो पॉझिटिव्ह नंबरच घेतो. आणि इथे ही व्हॅल्यू लेस दॅन 0 सांगितली. लेस दॅन 0 सांगितलं म्हटलं की ही व्हॅल्यू काय येते, निगेटिव्ह. ऑलरेडी स्टेट मध्ये आपल्याला सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिल्या, मग सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिल्या म्हटलं की ही कंडिशन सॅटिस्फाईड होते का, नाही. सो मग माझा आन्सर काय येणार, द स्टेटमेंट is false, therefore truth value of given statement is f. I hope तुम्हाला समजत असावं चांगल्या पद्धतीने. ओके, मग चौथ्या गणितामध्ये काय सांगितलंय, फॉर ऑल x belongs to A, x is an even number. For all x, okay, fourth one दिलाय, for all x which belongs to set A, okay, and x is an even number, x is an even number. Now आता जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये कुठे इवन नंबर दिसतोय का, 12 इवन, एकच इवन नंबर आहे, पण इथे कंडिशन काय, ऑल म्हटल्यावरती सगळ्या आहेत का, नाही म्हटल्यावरती आपण स्टेटमेंट काय झालं तुमचा, फॉल्स झाला. सो सेम आन्सर जे की मी प्रीवियस वन मध्ये दिलेलं. सो देयरफॉर द स्टेटमेंट ऑफ इज फॉल्स
असं मिळतंय का पाहूया आपण. आय विल रफ फॉर दिस. So see here, every value of x, there exists x which belongs to say A such that 3x plus 8 which is greater than 40. Okay, which is greater than 40. Now what happen? See, for you I can solve this first. 3x plus 8 which is greater than 40. Okay, मग काय येईल? Therefore 3x plus 8 upon that side it will be the minus. So 3x which is greater than 32. So x which is greater than 32 upon 3. So याला जर मी डिवाइड केलं तर मला काय मिळेल? 10.6 हे मला आन्सर मिळते. मग आता मला एक सांगा, there exists a value which is greater than 10.6. 10.6 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे का? येस, दोन व्हॅल्यू 11 आणि 12 म्हटल्यावरती मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी एक तरी व्हॅल्यू पाहिजे. पण इथे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाला, नो प्रॉब्लेम. सगळ्या नको आहेत, कमीत कमी एक व्हॅल्यू पाहिजे. आता दोन व्हॅल्यू मिळतात म्हटल्यावरती काही प्रॉब्लेम नाही. सो द स्टेटमेंट इज ट्रू. ओके, फायनल आन्सर, द स्टेटमेंट इज ट्रू. Therefore the truth value of given statement is t. हे सगळं लिहायची काही गरज नाही. हे तुम्ही रफ मध्ये जरी करून बघितलं तरी चालणार आहे. इथे सॉल्व करण्याची काही गरज नाही. कारण 2-1 मार्काला हा प्रश्न येतो साधारणतः पेपरला. त्यामुळे हे सगळं काही तुम्हाला पूर्ण सॉल्व करण्याची काही गरज नाहीये. हे रफ मध्ये जरी सॉल्व केलं आणि जस्ट तुम्ही असं जरी लिहिलं तर स्टेटमेंट इज ट्रू. Therefore the truth value of given statement is t. तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार आहे. So I will move on the next question, next example, and the question number 1 मधला हा शेवटचा प्रश्न. काय सांगितले? All values of x किंवा all values of x which belongs to set A where 2x plus 9 greater than 14. Okay, ही value 14 पेक्षा ग्रेटर आहे की नाही कंडिशन सांगितले. सो जस्ट सॉल्व इट फर्स्ट, which is whether the condition is true or false. So 14 minus 9, so 14 minus 9 that is 5. So x which is greater than 5 upon 2 that is 2.5. So 2.5 पेक्षा ही x मोठी आहे. सगळ्या व्हॅल्यू आहेत का 2.5 पेक्षा मोठ्या? येस, 3 पासून चालू सगळ्या व्हॅल्यू म्हटल्यावर ती also same. This statement is true. Therefore, the truth value of the given statement is t. I hope so की तुम्हाला exercise 1.3 मधला पहिला प्रश्न चांगल्या रीतीने समजला असावा. So next question, question number 2, that is very interesting and very important. यावरती हे अशा पद्धतीने तुम्हाला याचे काय करायचे तर क्वांटिफायर्स आणि क्वांटिफायर्स वरती अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न अपेक्षित असतात पेपरला, बोर्डच्या पेपरला. डोकं एकदम शांत ठेवून सॉल्व करायचंय. काय विचारलंय काय नाही विचारलंय व्यवस्थित सगळं पाहायचंय आणि त्याच्यानंतरच पुढे वळायचंय. सो आता हा झाला क्वांटिफायर्स वरती अवलंबून असलेले सगळे प्रश्न. आता क्वेश्चन नंबर 1.3 मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 2 अतिशय इझी आहे. त्यांनी सरळ सांगितले राईट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. ड्युअल्स त्यांनी आपल्याला लिहायला सांगितले. पहिला टॉपिक, पहिला कन्सेप्ट आपण शिकलो होतो क्वांटिफायर. क्वांटिफायर वरचे आपण एक्झाम्पल्स आता पाहिले. आता आपण ड्युअल्स वरचे एक्झाम्पल्स पाहतोय आणि हे ड्युअल्स वरचे 1-2 मार्काला पेपर साठी प्रश्न तुम्हाला विचारला जातो. सो आता क्वेश्चन नंबर 2 इथे सांगितलं राईट ऑफ द ड्युअल्स. अतिशय इझी आणि मार्क मिळून घेणार आहे. सी पहा कसं ड्युअल्स शिकतो आपण. पहिला प्रश्न तुम्हाला सांगितलं P or in bracket Q and R, राईट. सो आता ह्याचे ड्युअल्स लिहायचे तर मग लिहिताना कसं लिहिणार? इट्स ड्युअल्स इज P as it is. ओके, P as it is. and चं काय होणार आहे? सॉरी, or चं काय होणार आहे? and ब्रॅकेट as it is. Q सुद्धा स्टेटमेंट as it is. फक्त मी काय करणार आहे? सिम्बॉल्स फक्त चेंज करणार or and चे. and चं इथे or चं झालं and आणि आता इथे and
काय सांगितलंय P and in bracket Q and R. Okay, so very nice. So its dual is dual पाहिजे, not duals. It's a dual. Okay, dual is कारण सिंगल स्टेटमेंट आहे ना. So dual is काय आहे P as it is and चा काय होणार आहे or Q as it is or चा काय होणार आहे सॉरी इथे and चा पुन्हा काय होणार आहे or आणि R as it is. I hope so की तुम्हाला या चांगल्या पद्धतीने समजत असावे. सो मी तिसऱ्याकडे वळतोय आता, थर्ड सम. ओके, नाउ थर्ड सम मध्ये काय आहे दॅट इज P or Q. ओके, ब्रॅकेट कंप्लीट and R or S. Okay, so how to solve this? Its dual is P or चा काय आहे and Q. त्या and चा काय होईल or R and चा काय होईल सॉरी or चा काय होईल and. So this about the duals. It is a duals. This is about the duals. So I hope so की याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 8 गणित दिलेले आहेत. तर बाकीचे माझ्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायला काय हरकत नाहीये. फक्त मी एक 5वं गणित सॉल्व्ह करून दाखवतो, त्यानंतर उरलेली 3 तुम्ही होमवर्क साठी करा. कारण 5व्यामध्ये काय आहे सॉरी 4थं केलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. निगेशनचे आहे. निगेशन तुम्हाला ऍज इट इज ठेवायचे. मी सांगितलंय डुएल्स मध्ये निगेशन हे ऍज इट इज ठेवायचे. निगेशनला हात घालायचा नाही. निगेशनचे स्टेटमेंट ऍज इट इज. फक्त मी काय चेंज करणार सिम्बॉल चेंज करणार. येत्या लक्षामध्ये. सो चौथं गणित आहे निगेशनचे, ते आपण सॉल्व्ह करूया आणि मग त्यानंतर मी डायरेक्टली क्वेश्चन नंबर 3 मध्ये वळतो. ओके, सो व्हाट हॅपन्स हियर P and negation Q म्हटल्यावरती त्याला लिहित बसत नाही मी इट्स ड्युअल वगैरे तुम्ही लिहा. सो P and चा काय होणार आहे R and negation Q as it is. फक्त मी काय करणार आहे सिम्बॉल चेंज करणार आहे. दॅट्स इट. निगेशनचा काही हात घालणार नाही, कारण निगेशन हा कन्सेप्ट ऑलरेडी आपल्याला यामध्ये एक्सरसाइज 1.3 मध्ये लर्निंग साठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय विचारले त्याच्यावरच तुम्ही फक्त कॉन्संट्रेट करा. डुएल्स विचारले तर डुएल्सच्या बाबतीतच फक्त तुम्हाला विचार करायचा. निगेशन आहे तो निगेशनच्या टॉपिक मध्ये येणार आहे. इथे फक्त आपण अँड ऑर ह्या सिम्बॉल बद्दलचेच डुएल्स आपण चेंज करतो, किंवा टॉटोलॉजी किंवा कॉन्ट्राडिक्शन असेल त्याच्या बाबतीतच आपण फक्त काय करतो की चेंजिंग असतो आपल्या. ओके, कारण याच्यामध्ये असं काही कुठे दिलेलं नाहीये कॉन्ट्राडिक्शन आहे. 9व्या गणितामध्ये आहे बघा. तर तुम्ही तिथे फक्त T असेल तर तिथे C लिहिणार आणि C असेल तर तिथे T लिहिणार आणि स्टेटमेंटला मात्र काही चेंज करत नाही. कॉन्ट्राडिक्शन असेल तर टॉटोलॉजी, टॉटोलॉजी असेल तर कॉन्ट्राडिक्शन, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू आणि सिम्बॉल फक्त आपण चेंज करतो. निगेशनचे स्टेटमेंट ऍज इट इजच ठेवतो. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचे चेंजेस करत नाही. आय होप सो की तुम्हाला हा देखील क्वेश्चन चांगल्या पद्धतीने समजला असेल. सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. ओके, इफ जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल यू कॅन आस्क मी. मी तुम्हाला सांगेन किंवा आपले ज्या वेळेला लॉकडाऊन संपल्यानंतर फिजिकल क्लासेस ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस देखील रिवाइज पर्पज ज्यावेळेस आपल्याला कधी वेळ मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला एक पुन्हा कन्सेप्ट क्लिअर करेल. त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो फाईन. आय होप सो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतंय. ओके, नाउ आय विल मूव ऑन विथ क्वेश्चन नंबर 3. Now in question number 3 they say write, okay, write the duals, write the negation of the following. आतापर्यंत आपण काय बघितलं क्वांटिफायर्स बघितले, त्याच्यानंतर डुएल्स पाहिले आणि आता आपण काय पाहतोय निगेशन. इट इज व्हेरी व्हेरी इझी अँड व्हेरी नाईस क्वेश्चन की हाऊ टू राईट दॅट निगेशन. आणि त्यांनी आपल्याला इथे काय दिले कंपाऊंड स्टेटमेंट दिले. या कंपाऊंड स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्याला काय करायचे त्याचे निगेशन्स लिहायचे. सो आता पहिल्यांदा आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिलेला आहे. पहिला एक्झाम्पल दॅट इज x+8. ओके, आय रिटन ऑन हियर क्वेश्चन नंबर 3 त्यातलं पहिलं निगेशन लिहायला सांगितलंय x+8. ओके, ओके, x+8 which is greater than 11. Okay, which is greater than 11 or
इक्वल टू 6. हे आपल्याला त्यांनी सम दिलेला आहे आणि सांगितले की याचे निगेशन द्या. आता याची अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला याचं निगेशन करावं लागेल. पहिलं त्याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आणावं लागेल. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आणून त्याचे निगेशन काढावे लागतील. निगेशन काढून मग पुन्हा त्याचे कंपाऊंड स्टेटमेंट घ्यावे लागतील. कारण त्यांनी आता पहिले ते कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहे. सो आन्सर मध्ये काय करणार मी, लेट. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पी आणि क्यूज का घेतो, कारण त्यांनी प्रेसली त्यांनी आपल्याला सांगितले की पी क्यू आर एस हेच स्टेटमेंट साठी वापरायचे, ना की ए बी सी डी. आता आपण एबीसीडी सुद्धा घेऊ शकलो असतो, पण त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय फर्स्ट पेज नंबर वरती की स्टेटमेंट साठी आपण पी क्यू आर एस हेच सिंबल आपल्याला वापरायचे. ओके, सो लेट पी स्टेटमेंट काय, लेट पी बरोबर is given x plus 8 which is greater than 11 and q is y minus 3 which is equal to 6. Okay, now what happened, इथे त्यांनी कंबाईन केले or statement. Okay, so symbolically it is काय आहे, p or ओके. आय होप सो की तुम्हाला काय चाललंय काय नाही सगळं समजतंय. आता याचं निगेशन मला घ्यावं लागेल. कोणाचं, याचं. therefore the negation of p or q is negation लिहायचे. so negation of p or q, राईट. अशा पद्धतीने मग निगेशन ऑफ, त्याला ब्रॅकेट टाकलं म्हणजे निगेशन ने मी मल्टिप्लाय करणार तर काय होणार आहे, निगेशन ऑफ p, सिम्बॉल चेंज होणार, और चं काय होणार आहे एंड निगेशन q. सो दिस इज माय निगेशन ऑफ द गिवन सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन किंवा सिम्बॉलिकल स्टेटमेंट. ओके, आय होप सो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असावं हे. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितले त्यांनी, तर आता याचा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, निगेशन ऑफ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज. आता याचं कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं आहे. therefore negation of given compound statement is. ओके, काय येईल मग आता, निगेशन p. निगेशन p म्हटल्यावरती x plus 8. ओके, सिम्बॉल मध्ये फक्त निगेशन टाकणार आपण ना. हा काय आहे, ग्रेटर दॅन. मग काय होणार आहे, याच्या ऑपोजिट लेस दॅन और इक्वल टू 11 आणि और चा इथे काय एंड आहे म्हटल्यावरती इथे मी काय लिहिणार एंड y minus 3 which is not equal to 6. so this is my statement and this is the negation of given compound statement. I hope so की तुम्हाला काही प्रश्न चांगल्या पद्धतीने समजला असेल. सो वी विल मूव ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाकडे आपण आता वळूया. सो आता दुसरा प्रश्न काय सांगितलाय त्यांनी, इट इज अगेन व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ओके, सो काय सांगितले, that is 11 is less than 15. 11 is less than 15 आणि सांगितले that 25 is greater than 20. 25 is greater than 20. Very nice. Again it is very easy. So how to solve, just change it. Okay, second one, what they given, 11 which is less than 25 and 25 is greater than 20. Okay, so how to solve this, now see here, let p is 11 is less than 25 and q is 25 is greater than 20. Okay, so symbolically it is p and q. Okay, therefore negation of p and q is, काय आहे, negation of p and q. negation of this
Okay, now negation of, this is negation, therefore the negation of given compound statement is काय येणार आहे 11 लेस दॅन म्हटल्यावरती काय येणार आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 25 अँड चं काय होणार आहे ऑर नंतर काय 25 हा ग्रेटर आहे तो काय होणार आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 20. आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या रीतीने समजलं असावं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. इफ अँड ओन्ली इफ हा प्रश्न मला आयएमपी वाटतोय आणि जर हा जर विचारला तर चांगल्या पद्धतीने विचारला गेला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तो सोडवता आला पाहिजे. कारण अशा प्रश्नांमध्ये बरेचसे विद्यार्थी गफलत करतात आणि आपले मार्क इथं ते लेस करतात. सो मला असं वाटतंय की आपला व्हिडिओ फार लेंदी होतोय, तर माझे आपले टोटल किती राहिलेले जातात याच्यातले 9 टोटल क्वेश्चन आहेत. तर 9 आणि 2 आणि 7 7 आणि आपले 4 7 आणि 4 11 हे 11 क्वेश्चन जर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेतलं तर माझ्यामध्ये मला बरं पडेल. कारण आपला व्हिडिओ जर लेंदी झाला तर तो अपलोडिंगलाही प्रॉब्लेम येतो आणि बऱ्याच गोष्टी अशा इथे प्रॉब्लेमॅटिक होत असतात. त्यामुळे आपण स्मॉल पार्ट्स मध्ये आपण या गोष्टी काय करूया करण्याचा प्रयत्न करूया. आय होप सो की ते तुम्हाला क्वांटिफायर्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं, ड्युअल्स बद्दल मी सांगितलं, निगेशन म्हणजे काय ते सांगितलं, त्याच्यानंतर आपण कन्व्हर्स पाहिलं, इनव्हर्स हा टॉपिक पाहिला आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा देखील टॉपिक पाहिला आणि त्याचबरोबर आज 1.3 मध्ये आपण क्वांटिफायर्सचे एक्झाम्पल्स पाहिले, त्यानंतर ड्युअल्सचे एक्झाम्पल पाहिले आणि निगेशनचे आपण आतापर्यंत 3 एक्झाम्पल पाहिले. आय होप सो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर मी ते व्हिडिओ फार लेंदी होऊ नये आणि तुम्हाला काही त्रास होऊ नये, तो अपलोडिंगला पण त्रास होतो, त्याचबरोबर काय होतं की तुम्हाला ओपन करण्यासाठी पण बराच त्रास होत असेल, कारण त्याची जर साईज वाढली तर तो प्रॉब्लेमॅटिक बनतो. त्याच्यामुळे मी इथे थांबतो आणि उरलेले जे 11 सम्स आहेत, 11 एक्झाम्पल आहेत ते नेक्स्ट पार्ट मध्ये आपण क्लिअर करूया. आणि एक्सरसाइज 1.4 चं जमलं तर 11 जर पटकन संपले 45 मिनिट्सच्या आत तर आपण ते पुढे एक्सटेंड करू आणि 1.4 चे काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला मी उद्या क्लिअर करेल. आय होप सो की तुम्हाला आजचे सगळे सम्स, आजचे सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असतील. जर काही प्रॉब्लेम असेल, काही डाउट्स असतील तर तुम्ही मला जरूर कॉन्टॅक्ट करा, मी ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. जर आपण लाईव्हली येऊन जर क्लिअर करायचा होत असेल तर तेही प्रयत्न करेल. अदरवाईज आपले फिजिकल क्लासेस चालवल्यावरती आपण तर ते गोष्टी क्लिअर करणारच आहोत. सो आय होप सो की आजचा व्हिडिओ तुम्हाला छान पद्धतीने समजला असेल, आवडला असेल अँड त्याबद्दल जर काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.